नमस्कार मित्रांनो, जॉमेट्रीच्या 6व्या चॅप्टरमध्ये तुमचं स्वागत। जॉमेट्रीचं 6वं चॅप्टर आहे सर्कल। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्कलच्या ज्या टर्म्स आहेत रेडियस, डायमीटर, क्वाड, सेंटर एवढ्या बाबीवर चर्चा केली आपण। आज आपण क्वाडवर आणखीन काय अभ्यास करूया की प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट क्वाड। प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट क्वाड काय आहे नेमकं? इफ टू क्वाड्स AB and CD, if two quads in a circle are congruent, if AB and CD are given to congruent quad, if AB congruent to CD, these two quads are given, then what happens? They are equidistant from the center of circle. म्हणजे या दोन क्वाड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या सेंटरपासून इक्विडिस्टन्स आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। असं हे थेरम टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे। तर त्याची सिद्धता एकदम सोपी आहे। इफ टू क्वाड्स इन अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट देन दे आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल। इट मीन्स वी हैव टू प्रूव्ह दैट OP कॉन्ग्रुएंट टू OQ हे सिद्ध करायचं आपल्याला। OP कॉन्ग्रुएंट टू OQ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। म्हणजे या क्वाड सेंटरपासून इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स आपल्याला इक्वल दाखवायचा आहे। ते इक्वल दाखवायसाठी आपल्याला काय करायचं आहे? एकदम सोपं आहे। ड्रॉ AB and CD कॉन्ग्रुएंट क्वाड्स इन अ सर्कल। वी नो दैट perpendicular drawn from center to the quad bisect to the quad, therefore AP congruent to PB होईल and CQ congruent to QD होईल। AB and CD are congruent, therefore their half is also congruent, त्यांचे निमपट या पण कॉन्ग्रुएंट होतील आणि जॉईन OA and OD हे दोन बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहे। जोडल्यानंतर काय होईल बघा, हे जे दोन ट्रायंगल तयार झाले, ट्रायंगल 1 and ट्रायंगल 2। आता हे खूप वेळा झाला आपलं असं की इन ट्रायंगल 1 and ट्रायंगल 2 त्यावेळेस तुम्ही असं लिहायचं इन ट्रायंगल APO, इन ट्रायंगल APO and ट्रायंगल DQO, in triangle APO and triangle DQO both are right angle triangles, right angle triangles। in this triangle AP congruent to QD, एक एलिमेंट आपल्याला मिळून जाईल AP congruent to DQ because given। त्यानंतर AO congruent to OD आपल्याला मिळेल रेडियस ऑफ सेम सर्कल। एका सर्कलच्या या रेडियस असल्यामुळं या पण कॉन्ग्रुएंट होतील आणि ही बाजू घ्यायची नाही कारण ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। दॅट वी हॅव टू प्रूव्ह। OP कॉन्ग्रुएंट टू OQ दिलेलं नाही हे लक्षात घ्या। या ठिकाणी OP कॉन्ग्रुएंट टू OQ घेऊ नका कारण ते आपल्याला सिद्ध करायचं आहे। जे सिद्ध करायचं आहे ते दिलेलं नसतं, दॅट वी हॅव टू प्रूव्ह। त्याचा दुसऱ्याचा आधार घेऊन ते सिद्ध करायचं आपल्याला। तर या ठिकाणी आपल्याला ही बाजू या बाजू शेपरूप मिळाली, ही बाजू या बाजू शेपरूप मिळाली आणि हा कोण या कोणा शेपरूप आहे इज 90 डिग्री। देयरफॉर दिस टू ट्रायंगल बिकम्स कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्यूस साइड थेरम। म्हणजे ट्रायंगल APO कॉन्ग्रुएंट होईल ट्रायंगल DQO बाय हायपोटेन्यूस साइड थेरम। यानुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील। अँड ॲज सून ॲज दिस टू ट्रायंगल्स बिकम्स कॉन्ग्रुएंट, जसे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट बनतील आपल्याला असं म्हणता येतं देयरफॉर OP कॉन्ग्रुएंट OQ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल। बघा कसं केलं आपण की दोन कॉन्ग्रुएंट क्वाड का घेतल्या, सेंटरमधून त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकले। आपल्याला माहिती आहे की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द क्वाड बायसेक्ट टू द क्वाड, क्वाड बायसेक्ट झाल्यामुळं हे सगळे सेगमेंट कॉन्ग्रुएंट झाले। आता या दोन ट्रायंगलमध्ये ही बाजू या बाजू शेपरूप, ही बाजू या बाजू शेपरूप आणि हा कोण या कोणा शेपरूप, त्यामुळं बाय हायपोटेन्यूस साइड थेरम
दिस टू ट्रायंगल्स बिकम्स कॉन्ग्रंट आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर मग आपण असं म्हणू शकतो OP कॉन्ग्रंट टू OQ बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं OP कॉन्ग्रंट टू OQ, OP कॉन्ग्रंट टू OQ. अशा प्रकारे तुम्ही इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट, if two chords in a circle are congruent, they are equidistant from the center असं आपण प्रूव्ह करू शकतो. आता याचा कॉन्व्हर्स घ्यायचा आपल्याला. आता कॉन्व्हर्स मध्ये काय म्हटलेले, कॉन्व्हर्स मध्ये उलट इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट दे आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. त्याचा कॉन्व्हर्स काय होईल, if chords are equidistant from the center, if chords are he chord and he chord are equidistant from the center, then chords are congruent. उलट करायचं. जर कॉन्ग्रंट chord असतील सेंटर पासून त्या समदूर असतात, त्याचा उलट करायचं. जर त्या सेंटर पासून समदूर असतील तर chord congruent असतात. कॉन्व्हर्स, हाके सर पवार सरापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच पवार सर हाके सरापेक्षा 6 वर्षांनी मोठे आहे. ते लहान आहे 6 वर्षांनी माझ्यापेक्षा, म्हणजेच मी त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. असं इथं जर क्वाड कॉन्ग्रंट असतील इक्विडिस्टन्स असतात, जर इक्विडिस्टन्स असेल तर क्वाड कॉन्ग्रंट असतात असं सिद्ध करायचं आपल्याला. हा कॉन्व्हर्स थेरम आहे आणि हा थेरम तुमच्या टेक्स्टमध्ये दिलेला आहे. तो कसा प्रूव्ह करायचा की या ठिकाणी आपल्याला हे डिस्टन्स इक्विडिस्टन्स दिला, आपल्याला इक्विडिस्टन्स दिलेला आहे, आपण परपेंडिक्युलर टाकला या ठिकाणी आणि काय होईल की या रेडियस पुन्हा सेम सर्कलचा असल्यामुळे त्या कॉन्ग्रंट होतील आणि त्यामुळे पुन्हा बाय हायपोटेन्यूस साइड थेरम दिस टू ट्रायंगल्स बिकम्स कॉन्ग्रंट आणि देअरफॉर AP कॉन्ग्रंट QC QD आपल्याला म्हणता येईल. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर मग AP कॉन्ग्रंट टू DQ. आता AP इक्वल टू घेऊ आपण DQ, तर AP ची डबल होईल AB आणि DQ ची डबल होईल टॉईस DC आणि त्यामुळे AB कॉन्ग्रंट टू DC म्हणजे दोन क्वाड आपल्याला कॉन्ग्रंट मिळतात. म्हणजे इक्विडिस्टन्स दिला असेल क्वाड कॉन्ग्रंट मिळतात आणि क्वाड कॉन्ग्रंट असतील ते इक्विडिस्टन्स असतात. अशा प्रकारे हे थेरम आपल्याला घेता येतं. आता पुढं प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. देअर आर टू क्वाड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर. व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस क्वाड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे 16 सेंटीमीटरच्या दोन क्वाड दिले आपल्याला, इक्वल क्वाड. ही 16 सेंटीमीटर घेऊ आपण आणि दुसरी क्वाड पण 16 सेंटीमीटरची आपण घेतली. आता ही 16 आहे आणि सेंटर याचा हा आहे. आता क्वाड 16 आहे, आपण AB घेऊ याला आणि CD. इफ AB इक्वल टू CD इक्वल टू 16 सेंटीमीटर इज गिवन अँड रेडियस 10 दिलेला आपल्याला. रेडियस 10 दिल्यानंतर ही साईड 10 दिली आपल्याला, त्याला O मानू आपण आणि याला PQ मानू. बरं, रेडियस ऑफ सर्कल is 10 centimeter. There are two chords of length 16 centimeter respectively. Then what will be the distance of these chords from the center of chord? म्हणजे आपल्याला OP फाइंड करायचं आहे. OP इज इक्वल टू किती. आता इथं 16 दिल्यामुळे हे 8 होईल, हे 8 होईल, हे पण 8 होईल, हे पण 8 होईल आणि कुठलाही एक ट्रायंगल घ्या तुम्ही, कोणताही जोडू शकता. हा बिंदूला जोडू शकता, हा इथं जोडू शकता, हा इथं जोडू शकता. कोणताही एक राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आणि पायथागोरसच्या थेरमनुसार मग हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअरने जर केलं तर याचा वर्ग येतो 100 आणि याचा येतो 64. म्हणजे या ठिकाणी OP स्क्वेअर मिळून जाईल आपल्याला. OP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर. पायथागोरस थेरमनुसार हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूस स्क्वेअर. OP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर असं मिळून जाईल. मग OP या ठिकाणी काढायचं आपल्याला. OP या ठिकाणी ठेवू आपण आणि PB दिलं आपल्याला 8 इज इक्वल टू OB दिलं 10
आणि अशा प्रकारे OP इक्वल टू दुसऱ्या तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचं 10चा वर्ग 100 होईल, 8चा 64 होईल, 100तून 64 गेले म्हणजे 36 राहील. देअरफॉर OP इक्वल टू 6 मिळून जाईल. OP 6 मिळून जाईल. हे 6 आणि हे 6, त्यामुळे ही क्वाड या क्वाडपासून आपल्याला 6 आणि 6 12 सेंटीमीटर अंतरावर त्या क्वाड दोन्ही बोथ क्वाड्स आर 12 सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर. असं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. एकदम सोपं आहे. त्यानंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर two equal quads are of distance 5 centimeter from the center. Find the length of quad. हे सेकंड एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण एक सर्कल काढला असा आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की दोन क्वाड घ्यायच्या. आपण इथे AB ही क्वाड घेऊ आणि दुसरी क्वाड घेऊ CD. इन अ सर्कल विथ रेडियस 30 सेंटीमीटर हा सेंटर आहे आणि रेडियस दिली त्याची 30 सेंटीमीटर आणि आपण याच्यावर परपेंडिक्युलर टाकूया. इन अ सर्कल विथ रेडियस 30 सेंटीमीटर टू इक्वल क्वाड्स. आता या ठिकाणी पण AB इक्वल टू CD दिलेलं आपल्याला. इन अ सर्कल with radius 30 centimeter two equal quads are at distance 5 centimeter from the center. म्हणजे हे अंतर दिलं 5 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ quad. तर AB बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. AB आणि CD इक्वल ज्या दिल्या त्याचं माप आपल्याला काढायचं आहे. पुन्हा पायथागोरसचा थेरम वापरा. याला नाव देऊ आपण O, याला नाव देऊ P. या ठिकाणी पण OP स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर किंवा AO स्क्वेअर होईल. आता OP दिलं आहे 5 आणि PA काढायचं आपल्याला इज इक्वल टू 13 स्क्वेअर. तर हे 25 प्लस PA स्क्वेअर इज इक्वल टू 169. तर PA स्क्वेअर होईल 169 मायनस 24 मीन्स 144. देअरफॉर PA इक्वल टू 12 मिळेल आपल्याला. म्हणजे याची लांबी 12 मिळेल, याची 12 मिळेल. म्हणजे ABची लांबी किंवा CDची लांबी 24 सेंटीमीटर आपल्याला मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला 6.2 मधले प्रॅक्टिस सेट 6.2 मधले दोन एक्झाम्पल 1 आणि 2 सोडून पाहायचे आहेत. पहिले व्हिडिओ बघून घ्या आणि सोडून बघा. एकदम सोपं आहे. त्यानंतर आपल्याला पुढं इन सर्कल अँड सर्कम सर्कल शिकायचं आहे. आता इन सर्कल अँड सर्कम सर्कल दोन प्रकारचे सर्कल आपल्याला शिकायचे आहेत. ते दोन्ही सर्कल एकदम सोपे आहेत. तर कसं करायचं बालमित्र. तर इन सर्कल काढताना कुठला एक ट्रायंगल घेतला आपण. फॉर एक्झाम्पल आपण ट्रायंगल घेतला, कसाही वेळा वाकडा घ्या ट्रायंगल. हा साईड ट्रायंगल घेतला ABC. तर इन सर्कल करताना काय करायचं, अँगल बायसेक्टर करायचं. अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर काढायचं आणि सर्कम सर्कल याचा सर्कम सर्कल काढायचा आपल्याला. तर काय करायचं, साईड बायसेक्टर काढायचं. आता अँगल बायसेक्टर कसा काढायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे डिटेलमध्ये. इथं रफ डायग्राम दाखवतोय. या अँगल बीचा किंवा एचा किंवा सीचा दोन अँगल आपल्याला बायसेक्ट करायचे. तर बी पासून इकडं आणि इकडं सारखांतरावर चॉप मारायचा, अशी चॉप मारायची आणि हा बिंदू आणि हा बिंदू जोडायचा. म्हणजे हा अँगल एक्स हा एक्स. अशा प्रकारे बी हा बायसेक्ट झाला. आता अँगल ए बायसेक्ट करू आपण. एला बायसेक्ट करताना पण
हा अँगल ए बायसेक्ट झाला, हा वाय आणि हा वाय. तर इथं ज्या ठिकाणी एक बिंदू छेदल तो सेंटर घेऊन आपल्याला सर्कल काढायचा अशा सर्कलला म्हणतात इन सर्कल. काय म्हणतात? इन सर्कल. इट मीन्स व्हेन यू आर ड्रॉइंग इन सर्कल यू हॅव टू बायसेक्ट एनी टू अँगल, अँड व्हेन यू आर ड्रॉइंग सर्कम सर्कल ॲट दॅट टाइम यू हॅव टू बायसेक्ट साईड बायसेक्ट करायच्या. बीसीला बायसेक्ट करायचं. कसं करणार? वर चॉप बांधणार, खाली चॉप बांधणार, पुन्हा सीवर कर्कट ठेवून इकडे आणि हे दोन्ही बिंदू जोडणार, म्हणजे बीचा बायसेक्ट हा झाला तुमचा. त्यानंतर मग ए बी बायसेक्ट करा किंवा एसी करा, कोणतं एक करा. तर एसी बायसेक्ट केला आपण 6 येईल आणि दोन बिंदू ज्या ठिकाणी दोन्ही बायसेक्टर ज्या ठिकाणी छेदले तो सेंटर घेऊन तुम्ही असा सर्कल जर काढला तर अशा प्रकारे याला म्हणतात सर्कम सर्कल आणि पहिल्याला म्हणतात इन सर्कल. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी 2 उदाहरणं सोडून दाखवतो.